संजय राऊत, तुम्ही खरं तर पाण्याचा मेन मुद्दा मांडलेला आहे. शेतीचा तर प्रश्न संपलेला आहे, कारण दुष्काळ असल्यामुळे शेतीला पाण्याचा अजिबातच म्हणजे वापर नाही. त्यात नंतर तुम्ही सांगितलं की जनावर आहेत, ते तुमचं बरोबर आहे. त्याचं कारण आहे की आज प्रत्येक गावात वस्तीवर कुठे जा, आज तुम्हाला जर्शा, अगदी दुग्धपालन हा व्यवसाय असल्यामुळे जर्शाचे प्रमाण तुम्हाला जास्त दिसत आहात आणि जनावराला पाणी जास्त प्रमाणात लागत आहे. आता तिसरा मुद्दा तुम्ही असा मांडलेला आहे की जनावराला पाणी जास्त लागत आहे आणि ती पाणी मिळत आहे, पण टँकरने मिळत आहे. काही दिवसानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवतोय आणि तो तुम्ही मांडलेला आहे. आणि खरं तर तुम्हाला काय वाटतं की हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शासनाने कशा पद्धतीने सोडवावा? मुद्दा असा आहे, पिण्याचं पाणी म्हणजे ते जनावर असलं किंवा माणूस असला, पिण्याचं पाणी म्हणजे पिण्याचंच आलं पाहिजे. आता सध्या आमच्या वस्तीवरती फक्त महिन्यातून 2 ते 3 टँकर येतात. हे पाणी काही पुरत नाही. तर आमची शासनाला हीच मागणी आहे की एक 4 दिवसानंतर एक टँकर यावा एका वस्तीला. ह्या वस्तीला 4 दिवसातून एक टँकर यावा, ते पण पाणी शुद्ध, म्हणजे जनावर पिलं काय माणूस पिलं, आत्मा दोघांनाही आहे त्याप्रमाणेच पाणी हे यावं, हीच आमची मागणी आहे. दुसरं काही नाही. आता जे सध्या पाणी येतंय ना, ते पूर्ण खराब पाणी येतंय. पाणी असं येतंय की जे म्हणजे जनावर पण असं वास काढतंय. आपण म्हणतो लोक सहजच की बाबा जनावराला काय होतंय पाणी, पण आता अशी परिस्थिती झाली की जनावर पण पाणी पित नाही. त्याच्यावरती जनावर पित नाही म्हणजे माणसाला कुठनं येणार? मग आमचं एवढं आता लोकांना कामं नाहीत. आता सध्या लोक निवांतच आहेत. असं बसलं कुठं लोकांच्यात की माणसांचा चेहरा पूर्ण असा नर्वस झालेला दिसतो. की का तर बाबा मेन पाणी जर असलं ना, तर पाण्यावरतीच माणूस काहीतरी बाबा करू शकतो. की आता शेतीचं सोडा, शेतीला पाणी नाही आहेच कुठं, पण आम्हाला हा सारखा प्रश्न भेडसावत आहे की प्यायचा पाण्याचा मोठा प्रश्न आहे. तो प्यायचा पाण्याचाच प्रश्न शासनाने चांगल्या प्रकारे हाताळावा, हीच आमची म्हणजे इच्छा आहे ग्रामस्थ.